भारताकडून 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित, पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत। भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात आयएनएस युरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी, पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा। दहशतवाद्यांना मातीमध्ये गाडण्याची वेळ आली, पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचा इशारा। पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांची बैठक, अमित शहा, जेपी नड्डा, किरण रिजिजू, सुप्रिया सुळेंसह श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल दाखल। तर सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठं करणार असल्याचा रशियन माध्यमाचा दावा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपतींच्या भेटीला, सर्वपक्षीय बैठकीआधी शहा आणि राष्ट्रपतींची भेट, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। भारतानं 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली, अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद, भारतीयांनी 48 तासांमध्ये पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना। पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, केंद्र सरकार आक्रमक, कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीला भारत वा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी, पाकिस्तानी नागरिकांचा विजा 27 एप्रिलपर्यंत वैध, मेडिकल विजाही 29 एप्रिलपर्यंतच मान्य असणार। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची माहिती। तर पहलगाममधील हल्ल्याशी आमचा संबंध नाही, पाकिस्ताननं दहशतवादी कारवाईचा आरोप फेटाळला। जम्मू काश्मीरमधील दहशती हल्ल्याची थरकाप उडवणारी दृश्य, दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा लाईव्ह व्हिडिओ समोर। विदर्भात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, चंद्रपुरात देशातील उच्चांकी 45.8 अंश सेल्सिअस तापमान, तर मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज।